माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। खरं म्हणजे अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील एक काँग्रेसचा मोठा चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जायचं, पण त्यांच्या भाजप प्रवेशानंतर मराठवाड्यामध्ये भाजप काँग्रेसवर काय परिणाम होतो ते बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रज्ञा सातव। प्रज्ञा सातव म्हणजे दिवंगत खासदार राजू सातव यांच्या पत्नी आहेत त्या आणि स्वतः विधान परिषद सदस्य, विधान परिषदेचे आमदार आहेत। मॅम, चव्हाण साहेबांचा भाजप प्रवेश झालेला आहे, मराठवाड्यावर काय परिणाम होणार आहे याचा? मराठवाड्यावर जर तुम्ही बघाल तर चव्हाण साहेबांसोबत आता आपण टी व्हीवरून बघतोच आहे की ते 2 ते 3 आमदार जे त्यांचे खंदे समर्थक आहे ते सोडलं तर त्याच्या व्यतिरिक्त फार काही जास्त फरक पडणार नाही। पण हिंगोली जिल्ह्याबद्दल तर मी सांगू शकते की हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून सातव साहेबांनी इथे कार्य केलेलं आहे आणि मी पण त्यांच्यासोबत 20 वर्षापासून इथे काम करत आहे। त्याच्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये फार काही फरक इथे पडणार नाही आहे। जे काही आहे इथे सातव परिवार मागच्या 40 वर्षांपासून आमच्या आईसाहेबांपासून आहे आणि त्याच्यामुळे आमच्या इथे एकही कार्यकर्ता कुठेही हललेला नाही आणि हलणार नाही। चव्हाण साहेबांचा जेव्हा प्रवेश होत होता तिकडे तर तेव्हा चर्चा सुरू होती की चव्हाण साहेबांसोबत अजून काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। तुम्हाला काही त्यांचा फोन आला का, तसं काही बोलणं झालं का त्याविषयी? चव्हाण साहेबांना चांगलंच माहिती आहे की सातव परिवार हा गांधी परिवाराचा अतिशय निकटवर्तीय आणि एकनिष्ठ आहे आणि त्याच्यामुळं इथे काही आपल्याला एनर्जी लावून उपयोग होणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून मला कुठल्याही प्रकारचा कॉल आला नाही। त्यांच्या प्रवेशानंतर, चव्हाणांच्या प्रवेशानंतर तुम्ही महाराष्ट्र काँग्रेसशी काही बोलणं झालं का तुमचं? काय निरोपानं नाना पटोले यांच्याशी काही संवाद वगैरे झाला? नानाभाऊ पटोलेंनी सांगितलं आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये तू ज्या पद्धतीनं काम करत होती त्या पद्धतीनं काम सुरू ठेव आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही काही जे तुला करता येईल त्यासाठी लक्ष देत राहा। राजीव सातव यांच्या निधनानंतर अप्रत्यक्षरित्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षवाढीसाठी अप्रत्यक्षरित्या हिंगोलीवर लक्ष दिलेलं होतं आणि हे सर्वश्रुत आहे। त्यांच्यानंतर आता नांदेड आणि हिंगोली संदर्भात तुम्ही लक्ष देणार आहेत का नांदेड काँग्रेसकडं किंवा हिंगोली काँग्रेस, म्हणजे हिंगोली जी काँग्रेस आहे त्यावर तुम्ही लक्ष द्या, परंतु नांदेड काँग्रेस कमिटीकडं जबाबदारी कुणाला दिली जाणार आहे? काय बोलणं झालं तुमचं? ॲक्च्युली हिंगोली जिल्ह्याचे ते समन्वयक झाले होते, परंतु हिंगोली जिल्ह्याचे समन्वयक झाल्यानंतर एकदासुद्धा ते काही हिंगोलीत आले नाही। त्याच्यामुळे ते हिंगोलीत काम करत होते जे तुम्ही सांगतात तर तसं काही विषय नव्हता आणि अजून आता नांदेड जिल्ह्याचे विषय आता नुकतंच ते गेलेले आहेत, 1-2च दिवस झालेत आणि आता पुढील कशा पद्धतीनं काम करायचं आहे ह्याचा प्लॅनिंग सुरू आहे प्रदेश अध्यक्षांकडून, आमच्याकडून आणि आम्ही सगळे काँग्रेस मंडळी मिळून कशा पद्धतीनं वर्कआउट करायचं आहे त्याचं प्लॅनिंग आता सुरू आहे। अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याचं काय कारण वाटतं बरं तुम्हाला? ॲक्च्युली माध्यमातूनच मी बघत आहे की कुठला तरी दबाव असेल त्यांच्यावरती आणि त्यामुळेच ते गेले असावेत, कारण इतके वर्ष ते काँग्रेसी राहिले आणि अचानकच ते गेले आणि अनेक नेते आपण बघतोय की त्यांच्यावरती रात्री भाजपकडून टीका केली जाते आणि दुसऱ्या दिवशी ते त्या पक्षामध्ये दिसतात आपल्याला। अशोक चव्हाणांच्या प्रवेशानंतर राहुल गांधी किंवा सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी काही तुमचा संवाद झाला का, बोलणं झालं का? त्यांचा काय निरोप आला? माझं मॅडमशी बोलणं झालं। मॅडम म्हणे कीप द फ्लॅग हाय इन हिंगोली डिस्ट्रिक्ट अँड कीप द वर्क गोईंग ऑन, वी ऑल आर विथ यू। आणि मी पण मॅडमला सांगितलं, मॅडम आय एम विथ यू थ्रू आउट माय लाईफ टिल द एंड ॲज माय हजबंड वॉज। तर ह्या होत्या प्रज्ञा सातव। प्रज्ञा सातव यांनी सोनिया गांधीशी त्यांचं बोलण्याचं त्यांनी सांगताय आणि ते नेहमी काँग्रेससोबत राहतील असं त्यांनी त्यांच्याशी बोलताना सांगितले आणि भविष्यामध्ये हिंगोलीमध्ये काँग्रेस वाढवण्यासाठी ते प्रयत्न करतील असं त्यांनी माझ्याशी बोलताना सांगितलं। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव लिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।